राजे, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एक दिवसीय महिला क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना आज रंगणार आहे आणि याचा उत्साह जगभरात खरं तर पाहायला मिळतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि त्याचबरोबर राज्यात आणि आपल्या संपूर्ण देशामध्ये सुद्धा क्रिकेट प्रेमींमध्ये तो उत्साह पाहायला मिळतोय। आपण नाशिकमध्ये जाणार आहोत। नाशिकमध्ये एकीकडे रणजी सामना सुरू आहे आणि हा रणजी सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांमध्ये सुद्धा अंतिम सामन्याचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। तर तिथल्या क्रिकेट प्रेमींसोबत संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। पाहूयात त्यांच्या काय भावना आहेत। महिला संघ क्रिकेटची आता वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये पोहोचली आहे, काय भावना वाटते? तुम्ही म्हटला तसं बरोबर आहे। पूर्वी पुरुषांच्या क्रिकेट संघाला किंवा त्यांच्या मॅचेसला प्राधान्य होतं, पण आता ते चित्र बदललेलं आहे। प्रत्येक घराघरामध्ये स्त्रियांच्या वर्ल्ड कपच्या दिवशी सुद्धा सगळेजण विथ फॅमिली क्रिकेटच्या वर्ल्ड कपची मॅच बघताना आपल्याला दिसत आहेत। आणि आजचा विजय हा फक्त इंडियन वुमन्स क्रिकेट टीमचा विजय नसणार आहे, तर आमच्यासारख्या प्रत्येक महिलांचा हा विजय असणार आहे। वुमन्सच जिंकणार आणि मी स्मृती मंदानाला सपोर्ट करणार आहे आणि बेस्ट ऑफ लक। महिला क्रिकेट खेळतायत, वर्ल्ड कप पर्यंत पोहोचलेत, कशी भावना आहे? खरं तर वुमन्स क्रिकेट हे मागच्या 10 वर्षात खूप प्रगती झालेली वुमन्स क्रिकेटची आणि नवीन नवीन मुली वुमन्स क्रिकेटला करिअर म्हणून एक ऑप्शन पाहत आहेत। आणि हरमनप्रीत कौर, स्मृती मंदाना, जेमिना रॉड्रिग्स, स्नेहा राणा ह्या सगळ्या नवीन यंगस्टर मुलींसाठी एक आयडियल ठरलेलं आहे। जेमिना सारख्यांनी 129 रन केले आहेत, 100पेक्षा जास्त धावा केला, मात्र तिने जल्लोष साजरा नाही केला। तिने जल्लोष जो साजरा केला तो मॅच जिंकल्यानंतर साजरा केला। कसं पाहिलं याकडे? तिचं असं म्हणणं होतं की तिचे शतकापेक्षा मॅच जिंकणं महत्त्वाचं ठरलं, कारण तिला असं वाटत होतं शतक काय होत राहतील, पण महत्त्वाची मॅच होती ती, कारण सेमीफायनल मॅच होती, कारण त्या मॅचनंतर ते फायनलमध्ये जाणं होते। म्हणून मला असं वाटतं त्यांच्यासाठी विजय मोठा होता शतक साजरं करण्यापेक्षा।